बोला. आता गेली 8 वर्ष झालं मी नैसर्गिक शेती करतोय. तर पूर्वी ज्यावेळेस रासायनिक शेती करायचो त्यावेळी अशी मऊ जमीन राहत नसायची किंवा पाणी न देता कधीही असा हरभरा येऊ शकला नाही. त्याचं कारण एवढं की ही जी गवलाई ह्याचा अर्थ खाली जी ओलाव आहे ती धरून ठेवायची क्षमता ह्या जमिनीची वाढलेली आहे. न पाणी देता हरभरा येणं इतकं शक्य नाही, हे कुठंही होत नाही. हे फक्त नैसर्गिक शेतीतच होऊ शकते. तर त्याचा अनुभव आता समोर आहे. हे दरवर्षी मी ह्यात हरभरा वगैरे आंतरपिकं घेतो तर त्याला कुठलंही पाणी मध्ये देत नाही आम्ही. हे पाणी दिलंय का नाही ते लक्षात येतंच लगे. माती मऊ आहे, कुठं बी हात घातला तर तुम्हाला इथं असं उकरायला येतंय. असं उकरल्यानंतर खाली ओलावा आहे मातीनं, ही ओलावा धरलाय मातीने, माती वली आहे खाली, ही सगळा ओलावा आहे. ह्या ओलाव्यात ह्याची मुळी गेली खाली, ह्याला ओलावा ही टिकवून धरतंय. ही क्षमता जी वाढली मातीची ही फक्त नैसर्गिकमुळे वाढली. हे रासायनिकमध्ये हे घडू शकत नाही. घट्ट येतं रान, कडक येतं, भेगा पडते त्या, आणि त्याच्यामुळं हे पीक येऊ शकत नाही. पण ते रासायनिक टू नैसर्गिक करताना तुम्ही काय काय प्रोसेस केल्या? हां, रासायनिक टू नैसर्गिक करताना रासायनिक 100% बंद केलं आणि नैसर्गिकच्या जी काही गोष्टी करायला पाहिजे होती, जसं की आच्छादन करायला पाहिजे, जीवामृत भरपूर द्यायला पाहिजे, घनजीवामृत भरपूर द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या वर्षीपासून सुरू केल्या. त्यामुळं कन्व्हर्जन पिरियड जे राहतो तो पहिल्या वर्षी थोडा त्रासदायक राहतो, पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला जमीन साथ द्यायला चालू करते. 1 वर्ष तुमचं पूर्ण पीक गेलं म्हणजे? नाही 1 वर्ष गेलं नाही पीक, पण कन्व्हर्जन पिरियडला आपल्याला जास्त स्ट्रगल करावा लागला. बरं. म्हणजे समजा जीवामृत आपण 200 लिटर सोडत असलो एकरी, तर त्यावेळी 400, 500, 1000 लिटर सोडावं लागलं. जास्त कष्ट घ्यावं लागलं पहिल्या वर्षी. भरपूर सोडलं त्यावेळी उत्साह पण जास्त असतो, कारण पहिल्यांदाच आपण त्यात काम करत असताना भरपूर देऊन चांगलं कसं येईल हे जास्त प्रयोग केले, आणि त्यामुळे ते चांगलं आलं. नुकसान काहीच झालं नाही. वास्तविक ते जर तुम्ही कमी गेलं असतं तर मग नुकसान झालं असतं. आपण डबलमध्ये सगळ्या गेलो. म्हणजे घनजीवामृत 400 किलो सर सांगते, आपण 800 किलो टाकलं पहिल्यांदाच, आणि जीवामृत 200 लिटर सांगते एकदा पहिल्यांदा, आपण 400, 500 दिले. माझी टाकीच 800 लिटरची आहे, 800 लिटर एका वेळी देतो मी. म्हणजे असं प्रमाण जास्त केलं, त्यामुळं स्ट्रगल थोडा करावा लागला, पण उत्पादन कमी झालं नाही. ते कंटिन्यू झालं माझं पहिली 2-3 वर्ष. आणि आता तर काहीच बघावं लागत नाही. काही पिकाला मी काहीच देत नाही तरी येतंय आता, म्हणजे खर्च लई कमी झाला. आणि ही इरवाट जी आहे ही आता ज्वारी, जसं की ही हरभऱ्यात ज्वारी आहे, ह्या ज्वारीला आता तुम्ही पहिल्यांदा आज आलाय, आता पुन्हा ज्यावेळेस तुम्ही हुरडा खायला येणार आहे त्यावेळी ह्या ज्वारीच्या ताटाच्या ठिकाणी 3-3 ताटं तुम्हाला दिसणार. 3 ताटं, त्याला फुटवा निघतो, त्या 3 ताटाला 3 कंस दिसणार तुम्हाला. एकच ताट आहे, कंस 3 दिसणार. म्हणजे असं होणार ते. बरोबर. त्याचं कारण ती की मुळी जोपर्यंत त्याची खाली वालाव्यात काम चांगलं करते तोपर्यंत पाहिजे तसं येतं. इरवाड म्हणून ह्याच्यावर पाखरं बसते ती पुन्हा ह्याच ज्वारीवर, आणि ह्याच्यातल्या आळे असते ती हरभरे. बरोबर. असं ही नैसर्गिक निसर्गावर थोडं सोडून त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे, त्यावेळी सगळ्या गोष्टी